मी आत्ता मकोका सारख्या गुन्ह्यातील आरोपी व गुन्हेगार आहे का त्याच्या संदर्भातला कुठलाही पुरावा त्यांनी अद्याप दिलेला नाही। ते नाव घेत आहेत, तो इसम त्यांच्या ऑफिसमध्ये आला, तो त्यांना मदत मागतोय, ते त्याला मदत करायला तयार झालेले आहेत, त्यासाठी ते कोथरूड पोलीस स्टेशनला जाणार आहे। आता एवढे गुन्हेगार असणाऱ्या इस्माला जर तुम्ही पाठीशी घालतायत, म्हणजे मकोकाचा फरार आरोपी, एखाद्या गुन्ह्यामधला फरार आरोपी तिकडे येतो, त्याचा पूर्व इतिहासामध्ये त्याच्यावर 10 गुन्हे दाखल असतात आणि मी कोणाला भेटत नाही, माझा एखादा कुठला तरी साईडला असलेला फोटो ते काढतात, माझ्यावरती एक आरोप करतात की यांच्या हे मकोकातले गुन्हेगार आहेत। रवींद्र दंगेकर यांना मी मागच्या 8 दिवसांच्या मध्ये माझ्यावर समीर पाटील नाव घेऊन फोटो दाखवून किंवा मी काही प्रश्न केले तर त्याला उत्तर देऊन ते बोलतच आहे। मला पडलेला प्रश्न आहे की कोणतेही पुरावे सादर न करता, पुरावे सादर करा म्हणून आपल्या माध्यमातून सांगूनही त्यांनी कोणते पुरावे आपल्यापर्यंत आजपर्यंत आणलेले नाहीये। माझा जो पहिला मुद्दा होता की आदरणीय चंद्रकांत दादांच्या ऑफिसमध्ये मी कामाला आहे का, त्याचा त्यांनी कुठला पुरावा आपल्याकडं दिलेला नाहीये हे आपण मला बोलताना सांगितलं। मी आत्ता मकोका सारख्या गुन्ह्यातील आरोपी व गुन्हेगार आहे का त्याच्या संदर्भातला कुठलाही पुरावा त्यांनी अद्याप दिलेला नाही। तसेच पुणे शहरामध्ये माझ्यावरती कोणती एनसी किंवा कोणता गुन्हा दाखल आहे का, जो मी आपणा सर्वांना बोलताना सांगितलं होतं की आजपर्यंत माझ्यावरती एकही गुन्हा किंवा तक्रार दाखल नाही आहे। त्याचा काही पुरावा असेल तर त्यांनी द्यावा। तर त्याला बहुतेक त्यांनी उत्तर देताना असं सांगितलं की मी शोधतोय। पण सर्वांना एक गोष्ट मला सांगावीशी या माध्यमातून वाटते की कुणीही कुणावरती आरोप करायच्या आधी पहिल्यांदा पुरावे गोळा करून मग आरोप करायचे असतात। जसं काही थोडक्यात माझ्यावरती एका गंभीर विषयावरती त्यांनी एक आरोप केला, तो काय आरोप आहे हा मी या त्यांच्याच याच्यामधून दाखवतो आणि त्याचा खुलासा मी करतो। तर तो जो आरोप केलेला आहे त्याची क्लिप की मी एका पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यासाठी केलेला इंटरफेरन्स त्याच्या संदर्भातली ती क्लिप आधी दाखवा, मग प्रश्न विचारतो। बघा, एक सोपा विषय, मला काय कुठल्या पक्षाचा कार्यकर्ता कुठला कोणा अन्याय होता कामा नाही, आपली लोकशाही बाबासाहेबांनी संविधान दिले देशाची, प्रत्येकाला अधिकार। हा सागर सुभाष गवसने नावाचा इसम हा एक कार्यकर्ता, गवसने म्हणून एक कार्यकर्ता, हा कार्यकर्ता काम करतो। आता कार्यकर्ता काम करतो, हा कुठल्या पक्षाचा मला माहित नाही, हा माणूस आहे। ह्याच्यावर 3 तारखेला एफआयआर खोटी देशमानेंनी दाखल केली, खोटी एफआयआर। आणि एफआयआर अशी केली की 13 तारखेला जो गुंड रिव्हॉल्वर घेऊन एकाला मारत होता त्यांनी केली 10 दिवस अगोदर, आणि त्याला लाल कार्पेट खोटी तक्रार त्याच्या मार्फत घेऊन या गवसनेवर त्यांनी गुन्हा दाखल केला। आणि कोणी केला तर पीआय देशमाने। मग देशमानेला कोणी सांगितलं तर समीर पाटीलने। मग समीर पाटीलने सांगितलं असेल तर मग देशमाने कोणाच्या इशारा काम करतो तर समीर पाटील। समीर पाटील कोण समीर पाटीलचा आधार घेतो दादाचा। आणि मग 13 तारखेला तोच गुन्हेगार गोळीबार करतो, म्हणजे गोळीबार करणारा कधी चौकीत जाऊ शकतो का कोणाला, त्याला कोण खंडणी मागू शकतं काय जगात? आणि मग ह्या देशपांडेने ह्या व्यक्तीवर गुन्हा केला खोटा। आता हा जो त्यांनी नाव घेऊन सागर सुभाष गवसने हे जे नाव घेतलेलं आहे, तर त्यांचं म्हणजे त्यांना मी खरं कोण आहे ते इसम ओळखत पण नाही, पण त्यांच्या नाव घेतल्यामुळे मी थोडीशी माझ्या ऑफिसच्या लोकांकडून माहिती वकिलांच्याकडून वगैरे घ्यायला सांगितली। तर सागर सुभाष गवसने उस्मानाबाद मध्ये, जामखेड, बीड, शिवाजीनगर बीड या ठिकाणी डकैती, अटेम्प्ट टू मर्डर, एक्स्टॉर्शन, मर्डर, आउटरेज रिलिजियस फिलिंग्स, इन्सल्ट टू प्रोवोक, म्हणजे साधारणपणे 307 कलमांप्रमाणे 3 गुन्हे आहेत। 302 चा एक गुन्हा आहे। असे 2009 पासून 2025 पर्यंत साधारण 10 गुन्हे
आहेत या इसमावरती असं यातून दिसतंय. आणि जे दुसरं एक त्यांनी अलिगेशन केलेलं आहे, 13 तारखेला गोळीबार झालाय आणि त्यामध्ये मी आमचे जे कोथरूड पोलीस स्टेशनचे सिनियर PI आहे त्यांना फोन केला. माझ्या माहितीप्रमाणे 13 तारखेला कुठलाच गोळीबार झालेला नव्हता. मग माझा फोन करायचा प्रश्न येतच नव्हता कुठल्याच ठिकाणावरती. आणि हा त्यांचा साधा इसम आहे. म्हणजे तुम्हीच बघा आता की हे नाव तेच घेत आहेत, मी नाही नाव घेत त्यांचं, ते नाव घेत आहेत. तो इसम त्यांच्या ऑफिसमध्ये आला, तो त्यांना मदत मागतोय, ते त्याला मदत करायला तयार झालेले आहेत. त्यासाठी ते कोथरूड पोलीस स्टेशनला जाणार आहे. आता एवढे गुन्हेगार असणाऱ्या इस्माला जर तुम्ही पाठीशी घालताय तर या पुण्यात होणाऱ्या गुन्हेगारीला किंवा या सगळ्या घटनांना कोण जबाबदार आहे असं म्हणलं पाहिजे. माझा काही त्यांच्यावर आरोप नाहीये की ते जबाबदार आहेत. आलंही असेल त्यांच्याकडे एखादा माणूस भेटायला, त्यांनी एवढं नाव घेतलं आणि ते सांगितलेलं आहे, तर ते प्रशासन चौकशी करेल ना की नेमकं ते त्यांच्याकडेच का गेले, त्याचं कारण काय होतं. आणि त्यांनी ते कबूल केले ना, माझ्याकडे तो इसम माझ्या ऑफिसमध्ये आला, फरार असणारा इसम त्यांच्या ऑफिसमध्ये येतो. आणि मी आता ऐकलेलं आहे की या इसमावर बहुतेक मकोका अंतर्गत कारवाई झालेली आहे. म्हणजे मकोकाचा फरार आरोपी, एखाद्या गुन्ह्यामधला फरार आरोपी तिकडे येतो, त्याच्या पूर्व इतिहासामध्ये त्याच्यावर 10 गुन्हे दाखल असतात आणि मी कोणाला भेटत नाही. माझे एखादा कुठला तरी साईडला असलेला फोटो ते काढतात, माझ्यावरती एक आरोप करतात की यांच्या हे मकोकातले गुन्हेगार आहेत. तर गुन्हेगाराचं संदर्भ काय, गुन्हेगार कोणाला म्हणतात, आरोपी कोणाला म्हणतात आणि कामगार कोणाला म्हणतात, हा सगळ्या विषयाला धरून ही आजची मी प्रेस घेतलेली आहे किंवा प्रेस बोलवलेली. आता हा विषय एक मी तुम्हाला सांगितलं की त्यांच्याच बोलण्यामधून आलेली ही गोष्ट होती. मग तो इसम हाच असेल तर याच्यावर एवढे गुन्हे आहेत. 13 तारखेचा गोळीबार आपल्याला तपासावा लागेल, तुम्हालाही तपासावं लागेल की हा नवीन गोळीबार कुठं झालेला होता का आणि याची अंतर्गत माहिती त्यांच्याकडे कुठून आली. तर तुमच्याकडे अशी काही माहिती आहे 13 तारखेला कुठं गोळीबार झालेला? जर असेल तर मला ते सांगा. मी 13 तारखेला गोळीबार झालेला आहे. आणि हे जे बोलतायत ना, आता इथून पुढं म्हणजे मी तुम्हालाही नम्र विनंती करेन की मला ते कळतच नाहीये की एकदा एक बोलतायत, एकदा एक बोलतायत, एकदा एक सांगतायत. आणि आता काल त्यांनी सांगितलं की दाखवले ना पुरावे, म्हणजे असे दाखवले पुरावे तुम्हाला. हे बघा, मी आज तुम्हाला विचारले की काय दाखवलं पुरावे तुमच्याकडे, काय कागद दिले का की मी मकोका मधला गुन्हेगार आहे, मी दादांच्या ऑफिसमध्ये कामगार आहे, त्याचं एक त्यांनी सर्टिफिकेट आणलं. मकोकामध्ये गुन्हेगार आहे किंवा माझ्यावर केस सुरू आहे त्याचा एक कागद दिला. तर अशा लोकांना तर इथून पुढे मी उत्तरं कोणतीच देणार नाही. कारण ते लव जिहाद अजून काय त्यांच्या तोंडात येईल ते वाक्य ते चालू असतं त्यांचं की हे बोलले ते बोलले. आता ते स्वतःच म्हणतात. ती दुसरी एक क्लिप तुम्हाला मी दाखवतो. आता जर मी गुन्हेगार आहे असं म्हणजे माझ्यावरही गुन्हे आहेत त्याचे, तर असं बोलणाऱ्या लोकांच्या बरोबर ज्यांच्या नावावर गुन्हे त्यांचे पोलीस परवाने रद्द कर. मी कालच पत्र मलाही त्यांनी दिला परवाना. माझ्यावर गुन्हे आहेत, मी काय धुतल्या तांदळासारखा नाही. तर आता जे धुतल्या तांदळासारखे नाहीये त्यांना मी कशाला उत्तर देऊ? ते स्वतः म्हणतात ना मी धुतल्या तांदळासारखं नाही. म्हणजे आता मला असं वाटायला लागलं की तुम्हाला ते सांगतायत स्वतःहून की हे मग पुणेकरांनी आमच्या कोथरूडकरांनी ठरवावं. मी तर म्हणतो मी स्वच्छ आहे, मला पुरावा द्या, मला जर तुम्ही गुन्हेगार म्हणताय. आणि ते तर जाहीर नॅशनल टीव्हीवर सांगतात की मी धुतल्या तांदळासारखं नाही आहे. मी या गुन्हेगाराला, या इस्माला त्याच्यावरती गुन्हे असेल तरी सपोर्ट करणार. मग खरा विषय हाच येतो ना की गुन्हेगारांना पाठीशी कोण घालतोय. मग ते माझ्या पाठीमाग वळून यायचं, काहीतरी कुठलेही कागदपत्र न घेता आरोप करायचे, माझी इमेज खराब करायची, मला कामगार म्हणून हिनवायचं. या सगळ्या माध्यमातून लोकांनी सांगितलेल्या ह्याच्यामधून मी आता अब्रू नुकसानीच्या दाव्यासाठी काल माझ्या वकिलांनी नोटीस इश्यू केलेली आहे आणि त्याची कारवाई आता उद्यापासून सुरू होईल.